मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अनेकांनी पाहिला त्याप्रमाणेच कामावरून घरी येताना बोरकरांनी सुद्धा तो प्रचंड तंबू पाहिला आणि ते स्वतःशी पण मोठ्यांदा म्हणाले, सर्कस आली वाटतं. शेजारचा अपरिचित ग्रहस्थ म्हणाला, पोरा आता गंडाळ घालतील. तर काय, वास्तविक सगळं तेच तेच असतंय. सायकलवरच्या पोरी, झोपाळे, मृत्यूचा गोल. हिंदी सिनेमासारखंच हो, नवीन काही नाही. त्या त्या वयाला त्या त्या गोष्टी आवडतात. आता तुम्ही आणि आम्ही राणीचा बाग पाहण्यामध्ये वेळ घालवणं शक्य आहे का? त्या माणसाचा बस स्टॉप येई तो बडबडत राहिला. बोरकरांची करमणूक झाली. वयानुरूप आपण किती गोष्टी आपोआप सोडल्या ह्याचा आढावा घेणंही फार मजेशीर होतं. गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्ली नव्हती. जत्रेत मिळणारी फुग्याची शिट्टी 30 वर्षात वाजवली नव्हती. चटक्यांच्या बिया घासून एकमेकांना चटके दिले नव्हते. परिस्थितीनं दिलेले सहन करता करता पुरेवाट होत होती. कॅलिडोस्कोप मधल्या बांगड्यांचे पॅटर्न्स पाहिले नव्हते. कापसाच्या म्हातारीनं उडता उडता आपला बालपणीचा सुखाचा काळ स्वतः बरोबर कधी नेला हे कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. 2-2 मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटीदांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. दिवाळीतले किल्ले नाहीत. त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिनं आपल्याला दिलं. म्हणून ती अजून उडू शकते. आपण मात्र जमिनीवरच आहोत. बोरकर घरी आले. नेहमीच्याच संध्याकाळच्या प्रमाणे मावळणारी आणखी एक संध्याकाळ. चहा पिता पिता स्वामिनी म्हणाली, कप बशा केव्हा आणताय? ॲरियर्स मिळाल्यावरती. त्यात काय काय करणार आहात? जमेल तेवढं. 2 कपांचे टवके गेलेत. एकाला बशीच नाही. चलता है. बाहेरच्या खोलीत आल्यावर स्वामिनी म्हणाली, किती दिवस सांगते हा फोनो विका म्हणून. रजा घेऊन चौकात. नेहमीचंच उत्तर. प्रश्न नेहमीचाच नव्हता का ग? मान उडवली की प्रश्न उडत जात नाहीत. 1000दा सांगितलंय. घरोघरी टेप रेकॉर्डर्स, स्टिरिओज, रेकॉर्ड चेंजर्स, ट्रान्झिस्टर पडलेत. आता हा किल्लीचा फोनो कोण घेणार? एखादा दैवी चमत्कार घडला तरच छोटे मोठे सगळे प्रश्न सुटणार होते. दैवी चमत्कार आपल्या हयातीत घडणार नव्हता. माणसांच्या इच्छेवर, गरजांवर ते घडत नाहीत म्हणूनच ते दैवी. मग काय काय व्हायला हवंय ह्याच्या उच्चाराने समाधान मानायचं. एकमेकांवर खापर फोडायचं. मग जरा हलकं वाटतं. आपल्या परिस्थितीला दुसरा कुणीतरी जबाबदार आहे हा विचारच समाधान मिळवून देतो. तसलं समाधान मिळवून बोरकर आणि स्वामिनी गप्प बसली. तेवढ्यात चिरंजीव धावत आले. दादा, मला माळ्यावरची स्कूटर काढून द्या की हो. त्याला एकही चाक राहिलेलं नाही. माहीत आहे ना रे. मी नवी स्कूटर आणणार आहे. नवी स्कूटर आणणार म्हणजे? ती आमची एक गंमत आहे. तुम्ही फक्त स्कूटर तर काढून द्या. स्वामिनी म्हणाली, थांब रे, ते आत्ताच कामावरून आलेत ना. त्यांना त्रास देऊ नकोस. अगं, पण माझे सगळे मित्र निघालेत तिकडे. तिकडे कुठे रे? ते आम्ही नंतर सांगू. माझ्याजवळ पैसा औषधालाही नाही. मी पैसे कधी मागतोय? मग नवी स्कूटर काय आभाळातून पडणार आहे का रे? आभाळातून नाही, तंबूमधून. तू काय बडबडतोयस? जा. आम्ही अगोदर काही सांगणार नव्हतो. आता सगळं सांगायला हवं. त्याशिवाय जायचंच नाही कुठे. मी चाललोय माया बाजारात. कसला रे माया बाजार? आलटून पालटून उलट तपासणी घेणाऱ्या आई वडिलांकडे पाहत चिरंजीव म्हणाले, नवीन माया बाजार आलाय. तिथं जुनी वस्तू द्यायची आणि नवी घ्यायची. मोठा तंबू बांधलाय. साड्या, कपडे, पुस्तकं, खेळणी, यंत्र सगळं मिळतं. फक्त बदलायला आपल्याजवळ जुनी वस्तू हवी की झालं. काहीशा नाईलाजानं बोरकरांनी चिरंजीवांना जुनी गंजलेली स्कूटर माळ्यावरून काढून दिली. चिरंजीव पसार झाले. आणि कमालीची धक्कादायक घटना म्हणजे तासा दीड तासानं चिरंजीव नाचत आले ते नव्या स्कूटर सहित. नवी म्हणजे कोरी करकरीत अगदी. कोऱ्या रंगाला जो एक प्रकारचा वास असतो त्या वासासहित.
स्वामीने आणि बोरकर तर पाहतच राहिले. एक पैसाही मागितला नाही, शपथ नाही. काय काय घडलं ते सांग पाहू. चिरंजीव सांगायला लागले. मी, जंब्या, मुक्या, मुक्याचे वडील, चिंगटी, चिंगटीची मोठी बहीण, आम्ही सगळे निघालो. चिंगटीच्या बहिणीला कंडक्टर जागा नाही म्हणून येऊनच देईना. ते सांगत नको रे बसू. तिकडे काय काय घडलं ते सांग. तिकडे तर काहीच घडलं नाही. चिक्कार गर्दी होती. सगळी दुकानं फुल्ल भरलेली. आम्ही खेळण्यांच्या दुकानात गेलो. त्यानं विचारलं काय हवंय. मी सांगितलं ही स्कूटर दुरुस्त करायची आहे. तो म्हणाला बाळ ही हिथं ठेवून जा आणि नवी हवी ती घेऊन जा. बाहेर पाटी नाही का वाचलीस? मी मुद्दामूनच नाही म्हणालो. तो म्हणाला जुने द्या नवे घ्या म्हणजेच माया बाजार. तरी बोरकरांचा विश्वासच बसेना. उद्या घरी पोस्टानं बिल पाठवतील. नाव सुद्धा विचारलं नाही. बिल येईलच कसं? बोरकरांनी दुसऱ्या दिवशी चक्क दांडी मारली. त्यांनी माया बाजारला भेट द्यायचं ठरवलं. सुरुवातीला तिथं विषय कसा काढायचा आणि काय बदलून मागायचं हेच त्यांना कळेना. अर्थात तो प्रश्न त्यांच्या स्वामिनीनं झटकन सोडवला. दर गाणं संपलं की किल्ली द्यावी लागणारा आणि 2 गाणी संपल्यावर पिन बदलायला लावणारा वडिलोपार्जित सासऱ्याचा फोनो तिला खूपच होता. तिनं पटकन त्याच्याकडे बोट केलं. बोरकर अर्ध्या तासात घरी आले. ते हात हलवत आलेले पाहताच त्यांच्या स्वामिनीनं विचारलं, हे काय? फोनूचं हो काय केलं? देऊन आलो. त्याच्या बदली काही आणलं नाहीत? हातगाडीवरून रेडिओग्रॅम येतोय. काय सांगताय काय? पाहशीलच तू. अर्ध्या तासात खरोखरच हातगाडीवरून कोरा करकरीत लॅकर पॉलिशचा रेडिओग्राम घरात येऊन धडकला. रेकॉर्ड पहिल्या कुठे नेल्या होत्या? मग बोरकरांच्या स्वामिनीनं भराभरा जुन्या रेकॉर्ड्स काढल्या. रमला कुठे ग कान्हा? आता कोण ऐकणार? जुन्या रेकॉर्डचं खोकं बोरकरांसमोर ठेवताच बोरकर म्हणाले, आपण दोघं जाऊ आणि काय ते एका खेपेतच बदलून आणूया. बोरकरांनी एवढं सांगायची खोटी. त्यांची स्वामिनी आयुष्यात पहिल्यांदा जातीनिशी माळ्यावर चढली. माळ्यावर चढ सांगितल्यावर इतर माणसं टाळाटाळ का करतात हे त्या माऊलीला आज प्रथम समजत होतं. पुन्हा असली कामं इतरांना सांगताना आपण जिभेवर साखर ठेवून बोलायला हवं ह्याची तिला कल्पना येऊन तिनं तसा निश्चय सुद्धा केला. त्याच वेळी आता आपल्याला आपली स्वामिनी, त्यात काय, त्या दिवशी मी सुद्धा माळ्यावर चढले होते ना, असं म्हणून केव्हाही माळ्यावरची वस्तू मागेल अशी बोरकरांना धास्ती वाटत होती. बोरकरांच्या स्वामिनीनं अर्धा अधिक माळा रिकामा केला. केव्हा तरी लागेल असं म्हणत म्हणत आपण काय काय गोळा करून ठेवतो त्याचा त्या दोघांनाही हिशोब लागत नव्हता. तुम्ही सांगितल्याबरोबर फेकून दिलं असं म्हणून माळ्यावरच आपल्या स्वामिनीनं काय काय साठवलंय हेही माळ्याखाली उभं राहून एक एक वस्तू खाली घेणाऱ्या बोरकरांना कळत होतं. त्यांना आता माळ्याखालून हलताच येणार नव्हतं. ते तिथं गहाण पडले होते. मान आणि हात वर करून करून थकले होते. खरोखरच अपुरी उंची असलेल्या माळ्यावर उकिडवं बसून वस्तू खाली फेकणं सोपं की माळ्याखाली उभं राहून दे दान सुटे गिरान टाईपवर हात करून अवघडून घेणं सोपं? हा PhDला संशोधनाला विषय द्यावा. तू काय काय जमवतेस ग? ह्यातल्या निम्म्या वस्तू मी तुला फेकून द्यायला सांगितल्या होत्या. आता उपयोगी पडताहेत ना. माझं कधी चुकत नसतं. स्वामिनीनं आकाशवाणी केली आणि माळावरचा खकाना घशात गेल्यानं ती 2दा शिंकली. अर्ध्या पाऊण तासानं न पडता बोरकरांच्या स्वामिनीनं पृथ्वी तलावर अवतार घेतला. 2 पत्र्याच्या ट्रंका, 1 कातडी सुटकेस, होल्डॉलचे नुसतेच चामड्याचे पट्टे, त्यातही मधलं हँडल हरवलेलं, 1 थर्मास, प्लॅस्टिकच्या बादलीची नुसतीच अर्धगोल कडी, घरात डायनिंग टेबल आल्यावर वर टाकलेले 4 पाट, देवाचं उच्चाटन केल्यावर पाटा मागोमाग वर गेलेला चौरंग, मोडका देव्हारा, कोणत्या तरी दिवाळीत आणलेलं इलेक्ट्रिकचं तोरण, समया, प्रेशर कुकर आल्यानं निकामी झालेलं मोदक पात्र आणि गॅस आल्यावर रिटायर्ड झालेला त्या काळातला एकमेव चांगला प्रायमर स्टोव्ह. माळ्यावर काय काय मिळावं? मागची पिढी कशी जगत होती ह्याचं सामाजिक सांस्कृतिक दर्शन फक्त माळा साफ केल्यानं बोरकरांना झालं.
तास दीड तासानं बोरकर मेहून बोलवावं त्याप्रमाणे हातगाडीवरती रचता येईल तेवढं सामान रचून बाहेर पडले. माळ्यावरच्या सामानात घरातल्या सामानाची भर पडली. त्यांचं नशीब आज इतकं मार्गी होतं की कोणतं तरी एक जुनं बिल वसूल करायला इलेक्ट्रिशियन त्याच वेळेला आला. त्याच्याकडून बोरकरांच्या स्वामिनीनं गिझर, सिलिंग फॅन्स सगळं काढून घेतलं आणि झालेल्या रकमेपेक्षा 5 रुपये जास्त दिले. त्या औदार्यानं डोळ्यासमोर आलेली अंधेरी सावरत सावरत इलेक्ट्रिशियन निघून गेला. नवीन पंखे आणि गिझर बसवून देण्यासाठी त्यानं लगेच येण्याचं कबूल केलं. एकूण एक कोऱ्या वस्तू घरी येऊन पडल्या. वेष्टनासकट प्लॅस्टिकच्या, कार्डबोर्डच्या, थर्मोकॉलच्या वेष्टनांनीच एक खोली भरून गेली. रिकाम्या झालेल्या माळ्यावर त्या सगळ्या वेष्टनांना प्रमोशन मिळालं. इलेक्ट्रिशियन कबूल केल्याप्रमाणे आला. त्यानं गिझरपासून सगळी फिटिंग्स बसवली. सिलिंग फॅनपासून जमिनीवरच्या गालीच्या पर्यंत सगळं घर कोरं झालं. हिंदी चित्रपटातला जायदादवाला आणि बोरकर ह्यांची घरं सारखीच दिसायला लागली. बोरकरांच्या स्वामिनीनं रेडिओग्रॅम लावला. सगळी नवीन गाणी, ताजे आवाज. सायगलऐवजी रफी, पंकज मलिकच्या ठिकाणी मुकेश, सियच आत्माऐवजी महेंद्र कपूर, जुतिका रे ऐवजी आशा आणि नूरजहान ऐवजी लता. आणखीन काय हवं? भिंती आणि माणसं सोडल्यास सबकुच नवं. 3-4 गाणी ऐकल्यावर बोरकरांना काय करावं तेच कळेना. तोच त्यांच्या स्वामिनीनं नव्या ट्रेमध्ये नवे कप नव्या बशीतून खायला आणलं. त्याचाही समाचार घेऊन झाला. तरी काय करावं कळेना. जुन्या घराचा कंटाळा आला होता. नव्या घराचा का कुणास ठाऊक थकवा आला होता. रात्री खूप वेळ झोपच येईना. मध्येच डोळा लागला आणि बोरकर दचकून जागे झाले ते एका भयानक स्वप्नानं. माया बाजारानं एकूण एक सामानाचं 21,000चं बिल पाठवलं होतं. बोरकर उठून बसले. नव्या कोऱ्या फॅन खाली कॉट असूनही ते घामानं थबथबले होते. सगळी रात्र ह्याच मनस्तापात गेली. त्यांची स्वामिनी मात्र गाढ झोपी गेली होती. बोरकर दुसऱ्या दिवशी कामावर गेलेच नाहीत. डनलॉप गादीची सवय नसल्यामुळे त्यांच्या स्वामिनीचं रात्रभर झोपूनही अंग दुखत होतं. ऐशो आराम पचवायलाही ताकद लागते हा शोध लागलेला पाहून बोरकरांना तर हसायलाच आलं. दिवसभर बोरकर घरीच होते तरी बेचैन होते. आपल्यालाही बेचैनी का आली याचाच त्यांना पत्त्या लागत नव्हता. घरामध्ये जिथं जिथं नजर जाईल तिथं तिथं माया बाजारमधली कोणती ना कोणती तरी वस्तू होतीच. त्या सगळ्या वस्तू परक्या वाटत होत्या. जशाच्या तशा परत करीन ह्या वचनावर कुणाकडून तरी त्या वस्तू उसण्या आणल्या आहेत असंच त्यांना वाटत होतं. तेवढ्यात त्यांची स्वामिनी म्हणाली, एखादे रेकॉर्ड लावा ना. तू लाव, आपल्याला ते तंत्र जमायचं नाही. मानेला हिसका देत स्वामिनीनं रेकॉर्ड लावली. ते रेकॉर्ड संपताच दुसरी आपोआप थप्पड मारावी तशी पडली. ती संपल्यावर तिसरी अडकून राहिली. मग पुन्हा दुसरीच वाजू लागली. हातातलं काम टाकून स्वामिनी धावली. तिनं ते सगळं प्रकरण ठाकठीक केलं. संध्याकाळी चिरंजीवाचे 1-2 मित्र आले. ते बुटासकट गालीच्या वरून चालत गेल्यावर बोरकरांच्या स्वामिनीचा जीव खालवर झाला. पूर्वीच्या सतरंजीवरती कुणी नाचलं तरी तिला काही वाटत नव्हतं. ह्या ना त्या स्वरूपाच्या चिंतेत बोरकरांचा दुसरा दिवस संपला. त्यांची स्वामिनी मात्र मजेत होती. तिचा पुष्कळसा वेळ माया बाजारातून बदलून आणलेल्या साड्यांच्या तैनातीतच गेला. एका जुन्या न बदललेल्या साडीला प्रत्येक नवी साडी लावून ती संपूर्ण सहावार आहे की नाही हेच तिचं पाहणं चाललं होतं. आणि एकीकडे बदलून आणण्यासाठी मुळातच आपल्याकडे आणखीन काय काय असायला हवं होतं ह्याची यादी ती बोरकरांना ऐकवीत होती. हिला अजून एवढा लोभ कसा? ह्या प्रश्नानं बोरकर आणखीन हैराण झाले होते. संध्याकाळी मात्र मनावर आलेलं समृद्धीचं दडपण कमी झालं. कॉलनीमधली सगळीच माणसं धावून धावून नवं सामान आणत होती. ऐपतीप्रमाणे घरोघरी नव्या नव्या वस्तू येत होत्या. सणासुदीला, दिवाळीला जो जल्लोष हल्ली अनेक दिवसात दिसला नव्हता तो जल्लोष आज सर्वत्र मात्र दिसत होता. बोरकर हळूहळू त्या भूलभुलैयामध्ये रमू लागले. रात्री डनलॉपचा नवा डबल बेड
डनलॉपच्या उषा, नव्या चादरी आणि नव्या शाली, मंद प्रकाशाची बरसात करणारा नवा नाईट लॅम्प आणि उषाशी नवा टेबल फॅन, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बोरकरांच्या चित्तवृत्ती बहरून आल्या. नव्या स्कूटरवर दिवसभर नाचून नाचून चिरंजीव लवकर झोपले होते. त्यामुळे नाही आनंदा तोटा अशी परिस्थिती होती. डबल बेडवर झोपायची ही पहिलीच वेळ. स्वामिनी शेजारी येताच बोरकरांनी तिच्या गळ्यात हात टाकला. त्याबरोबर ती म्हणाली, आज अंगाला मुळीच हात लावू नका. दिवसभर माझा कामाने पिट्टा पडलाय. ह्या नव्या गादीची सवय नाहीये. अंग सगळं धरलंय. रात्र रंगायला अंगाखाली पलंग आहे की जमीन आहे ह्याला महत्व नसून शेजारी कोण आहे ह्यालाच महत्व असतं. हा आणखी एक लागलेला शोध. पण रात्री 10:30 नंतर एक नवा शोध तर लागला. ह्याचा आनंद मानायला बोरकर काय संशोधक आणि शास्त्रज्ञ होते काय? अशा आणीबाणीच्या प्रसंगी हुकमी झोप कशी लागेल ह्याचा शोध लागणं आवश्यक होतं. 2 दिवसाच्या गैरहजेरीनंतर बोरकर कामावर आले तेव्हा त्यांच्याप्रमाणेच प्रत्येकाच्या अंगावर नवा कपडा, नवे बूट, हातात नव्या बॅगा होत्या. सगळेच जण खुशीत होते. एकटा नेरुरकर एका कोपऱ्यात चिंताग्रस्त मनस्थितीत बसला होता. बोरकर त्याच्यासमोर जाऊन बसला. तब्येत बरी नाही का रे तुझी? झकास आहे. मग असा किंकर्तव्य मूड होऊन का रे बसला आहेस तू? बोरकर, तुझं त्या माया बाजाराबद्दल काय मत आहे? ते सांगता येणं मात्र कठीण आहे. मी तिथून जमेल तेवढं सगळं घेऊन आलो. का? तुला काय वाटतं? मला वाटतं सरकारनं तातडीनं तो माया बाजार बंद करावा. का रे? सगळ्या जनतेची मनं शांत ठेवायची असतील तर. माझ्या लक्षात आलं नाही. नेरुरकर आपला मुद्दा पटवायचा ह्या आवेशानं म्हणाला. तुझ्याच काय अनेकांच्या लक्षात मला काय म्हणायचंय ते येणार नाही आणि ज्यांच्या लक्षात येईल ते कदाचित माझ्याशी सहमत होणार नाहीत. मला सांगणारे काय ते? हा माया बाजार तुम्हा आम्हाला एका न संपणाऱ्या दुःखाकडे नेतोय. तेच सांग. नेरुरकर अंतर्मुख होत म्हणाला. 2 दिवस धावून धावून मी सगळ्या वस्तू घेऊन तिथं गेलो आणि यच्च यावत एकूण एक नव्या वस्तूंनी घर भरून टाकलं. माझ्या काही काही जुन्या सवयी मला हितं वरदान ठरल्या. चोर बाजारात चक्रा मारून स्वस्तात जेवढ्या वस्तू घेता येतील तेवढ्या घेऊन ठेवायचा मला छंद. त्यापायी नातेवाईक, मित्र ह्यांच्या कायम चेष्टेचा विषय मी आणि मुलं बायको ह्यांच्या टीकेचा सुद्धा. पण माया बाजार ही मला एक पर्वणी ठरली. घरात फ्रीजपासून सगळ्या नव्या सुखसोयींची बरसात झाली. आज ऑफिसला आम्ही एका फटक्यात चालू होणाऱ्या करकरीत मोटारसायकलवरून आलोय. सगळ्यांच्या अगोदर हिथं पोहोचलोय आणि चिंतन करत बसलोय. नेरुरकरचं निवेदन चालू झाल्यावर बोरकरही गंभीर झाला. नेरुरकर पुढे म्हणाला, माझ्या आयुष्याची आता मला भीती वाटते. का रे? सुखसोयींनी खच्चून भरलेल्या माझ्या फ्लॅटमधून काल फिरत असताना मला उदास वाटायला लागलं. त्याचं कारण शोधायला लागल्यावर मला कळलं की आपला आनंद ह्या चोर बाजारी वस्तूंवर मुळीच अवलंबून नव्हता. काही गोष्टींचा लाभ झाला तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच ह्या समजुतीला काल जबरदस्त सुरुंग लागला. कर्ज काढायचं, हवी ती वस्तू खरेदी करायची, हप्ते भरून कर्ज फेडायचं, मग दुसऱ्या वस्तूसाठी पुन्हा कर्ज काढायचं. ह्या पळापळीत आयुष्य फार मजेदार चाललं होतं. जगण्यात आनंद होता तो कर्ज फेडायच्या जबाबदारीचा होता. कर्ज काढणं म्हणजे स्वतःच्या हिमतीवरचा विश्वास प्रगट करणं. रक्ताचा घाम करून संसार उभं करणं ह्यात जो गर्व आहे त्याचाही एक डौल असतो. आयुष्य कसं संपतं हे कळतही नव्हतं. वार्धक्य जवळ येत आहे ह्याची जाणीव देखील नव्हती. हे सगळं काल संपलं. मिळवायचं होतं ते एका रात्रीत समोर आलं. कष्ट न करता आलं. सगळी गंमतच गेली त्या क्षणी. एकदम 8 वर्षाचा कृष्ण समोर उभा राहिला तेव्हा यशोदा म्हणाली होती, तू लहान हो, एकदम तान्हा हो. तुझ्यासाठी मला खस्ता काढू देत, जागरण होऊ देत. तू रड, तुला लागू दे आणि खूप त्रास देत देत तू मोठा हो. यशोदेच्या ह्या मागणीचा अर्थ काल समजला. बोरकर, जस्ट इमॅजिन, वयाच्या 40व्या वर्षीच हितल्या एकाही गोष्टीवर आपला आनंद अवलंबून नव्हता हे कळलं तर उरलेलं आयुष्य कसं संपवायचं?
आता कशामागं धावायचं? बोरकर विचार करीत स्वतःच्या जाग्यावर आला. स्वतःच्या उदासीनतेचं कारण त्याला अकस्मात सापडलं आणि तो जास्तच उदास झाला. तोच पाठीवर सणसणून थाप बसली. वाह, झकास, A1 चॉईस. बोरकरनं पाहिलं तर सदाबहार हसतमुख ताम्हाणे. ह्या ग्रहस्थाला कधी रागावलेलं जसं कुणी पाहिलेलं नव्हतं, तसंच कधी ऑफिसचं काम प्रत्यक्षपणे करतानाही पाहिलं नव्हतं. हसण्यासाठी जन्म आपुला, ह्या ओळीतलं मर्म समजलेला ताम्हाणे. त्याचं सगळं आयुष्य त्यालाच पडलेल्या प्रचंड टक्कलासारखं स्मूथ होतं. A1 चॉईस. ताम्हाणेनं पुन्हा त्याच शब्दामध्ये प्रशस्तीपत्रक दिलं. कशाबद्दल? नवीन कपड्याबद्दल. त्यात काय बाबा, माया बाजारची कृपा. अरे माया बाजार तर माया बाजार. आनंद लुटायचा कसा हेही समजायला हवं. ताम्हाणेच्या आवेशाकडे बोरकर पाहत राहिले. बघताय काय बोरकर? अरे लाईफ इज फॉर लिव्हिंग असं नसून लाईफ इज फॉर लिव्हिंग हॅपीली असं आहे. कितीही किंमत मोजावी पण हसत जगावं, परवा करू नये. आत्मान सततम रक्षेत. काय? स्वतःचं रक्षण करावं, पण कशापासून? परचक्रापासून. नो राजा नो. युद्ध वारंवार होत नाहीत आणि झालीच तर मिलिटरी आहे. भारतानं अणुबॉम्ब पण बनवला आहे. आपण सिव्हिलियन. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत भोवती हिंडत असतात. त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. जानादेव, माया बाजारातून काय काय आणलंस? कळत न कळत बोरकर उत्तेजित झाले. त्यांनी सगळ्या वस्तूंची यादी वाचली. ताम्हाणे म्हणाला, बस इतकंच? आणखीन काय आणणार? वस्तू बदलायची म्हणजे जुनी मुळात हवी ना रे दोस्त. तिथून काय बदलून आणायचं हेच कळायला हवं. अरे बाबा, गालीच्या सारख्या वस्तू, फर्निचर, दागिने, कपडा लत्ता, उसमे क्या है? आयुष्य काय वस्तूंवर अवलंबून असतंय काय? व्हॉट इज रिक्वायर्ड इज अ गुड कंपनी. ताम्हण्या, काय म्हणतोयस काय तू? ताम्हाणेनं न बोलता खिशातून एक पाकिट काढलं. त्यातला फोटो त्यानं बोरकरांसमोर धरला. अरे वहिनींच्यात एवढा बदल कसा रे काय झाला? ताम्हाणे डोळे मिचकावीत म्हणाला. वहिनींच्यात काहीही बदल नाही. तिच्यात बदल होण्याची इतके दिवस वाट पाहिली. बदल होत नाही म्हटल्यावर तिलाच बदलली. काय सांगतोयस काय लेका? मग माया बाजार सारखी संधी चालून आल्यावर कपडे बदलायचे काय? ते फाटल्यावर आपण झक मारीत नवे शिवतोच की. जाऊ दे, विचार करू नकोस किंवा अवश्य कर. ताम्हाणे उठून जायला लागला. बोरकरनं त्याला अडवलं. 1 मिनिट थांब. तू माया बाजारच्या मॅनेजरला काय सांगितलंस? चक्क बोललो, बायको बदलायची इच्छा आहे. त्यांनी बायको सहित बोलावलं. गेलो. तिला पातळाच्या दुकानात सोडलं. गुंगारा दिला. मॅनेजरकडे आलो. त्यांनी अप्सरा महालात नेलं. डोळे फाटून जातील अशा बायका कोणती निवडायची कळत नाही. सगळ्या तुमच्यावर खुश. खून करायची खोटी. व्हरायटी किती म्हणून सांगू? 100 पौंडापासून 150-200 पौंडापर्यंत. 4 फूट उंचीपासून 6 फूट 3 इंच उंचीपर्यंतच्या 100 बायका. काळ्या, गोऱ्या, निमगोऱ्या, गुलाबी कांती, चाफ्यासारखी कांती. छे छे भैया, आपण रोज एक बाई बदलणार. आपण म्हणू ते आपल्यावर खुश रे. आणखीन काय हवं? मी एवढा टक्कलवाला तरी त्या खुश. तू जा. थोडे का होईना तुला केस आहेत. जा जा. ताम्हणेनं भलतेच विचार डोक्यात भरवून दिले. बोरकरांची अवस्था आणखीनच बिकट झाली. पण ताम्हाणेच्या बोलण्यानं, नेरुरकरांशी झालेल्या गप्पांमुळे जो ताण वाढला होता तो खूप सैल झाला. जगायला आणि त्याहीपेक्षा आनंदानं जगायला शिकलंच पाहिजे. संध्याकाळी बोरकर आले ते काहीशा भडकलेल्या मनस्थितीतच. त्यांची स्वामिनी पलंगावरती लोळत होती. आज तिच्या पाठीत उसण भरली होती. बोरकरांच्या स्वामिनीला नेहमी काही ना काही होतच असते. समाधान इतकंच होतं की एकदा झालेली गोष्ट दुसऱ्यांदा कधी झाली नाही. डॉक्टरी व्यवसायातल्या सगळ्या स्पेशालिस्टना तिने एकदा संधी दिली होती. डॉक्टरी व्यवसाय पत्करला असता तर शरीरविज्ञान जितकं समजलं असतं त्यापेक्षा जास्तच माहिती एकट्या स्वामिनीनं दिली. आज आता उसण. साहजिकच उसण म्हटल्यावर पाठीला बॅलेडोना प्लॅस्टर आणि शेकायची पिशवी. त्या तसल्या सोहळ्याच्या वेळी बॅलेडोना प्लॅस्टरची पाठ कुणाला रुचेल?
चिरंजीव 8 दिवसांसाठी आजोळे गेले होते, पण त्याचाही काही उपयोग नव्हता. रात्रभर बोरकर पुन्हा जागे, पण ते नुसते जागे नव्हते, त्यांना खऱ्या अर्थानं जाग आली होती. डोळ्यांसमोर फक्त अप्सरा महाल दिसत होता. ह्या नव्यानं सजवलेल्या घरात स्वामिनीही नवी हवी, हे धाडस करायलाच हवं. चिरंजीव परत यायच्या आत नवं प्रकरण नाही झेपलं तर आणू हिला परत. ताम्हाणेकडून दुसऱ्या दिवशी बोरकरांनी सगळ्या टिप्स घेतल्या. सगळ्या प्रसंगाची मनातल्या मनात तालीम केली आणि संध्याकाळी घरी आल्याबरोबर त्यांनी स्वामिनीला तयार व्हायला सांगितलं. नवीन साड्यांचा स्टॉक माया बाजारात आल्याचं शुभ वर्तमान कानावर घातलं. त्यांची स्वामिनी पटकन तयार झाली. साड्यांच्या दुकानात स्वामिनीला गुंगारा देताना बोरकरांनी स्वामिनीला एकदा पाहून घेतलं आणि स्वतःचा विचार बदलायच्या आत त्यांनी मॅनेजरकडे धाव ठोकली. अप्सरा महालात त्यांनी पाय ठेवला, पण त्यांना काही सुचेना. कुरुक्षेत्रावर प्रथम आपलेच आप्त आणि नंतर विश्वदर्शन पाहून अर्जुनाचं जे झालं तेच बोरकरांचं झालं. ह्यातली कोणती निवडायची? कोणतीही निवडली तरी ती स्वामिनीपेक्षा नवीन ही किमान जमेची बाजू होती. तरी कोणती? शेवटी 1.5 तास निरीक्षण करून झाल्यावर डोळे, जीवनी, वर्ण, केसांचं वळण, बांधा, ठेवण आणि मुख्य म्हणजे जमेल अशी उंची, एवढ्या गोष्टी जमल्यावर बोरकरांनी एका अप्सरेला खून केली. ती लगेच जवळ आली. शृंगार, प्रियाराधन, कामचेष्टा ह्या बाबत बोरकरांच्या ज्या काही कल्पना होत्या आणि ज्या गोष्टी स्वामिनीनं कधीही मनसोक्त करून दिल्या नव्हत्या, त्या सगळ्यांचा वचपा बोरकरांनी 3 दिवसात काढला. आयुष्याला नवा मोहर सुटला. नेरुरकरची बोरकरला 1000दा कीव आली. कल्पनाशक्ती तरल असली आणि धडाडी असली म्हणजे आयुष्य 40ला थांबत नाही. सुख कधी संपत नाहीत, ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलांना टाकण्याचं फक्त धैर्य आपल्या जवळ हवं. नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलावता येतात. ह्या नव्या सुखात बोरकर सचैल नाहून निघाले आणि अशाच एका नाजूक प्रसंगी 3ऱ्याच दिवशी दारावरची बेल वाजली. कोण आहे एवढ्या अपरात्री? बोरकर पुटपुटले. अपरात्र नाही, सकाळचे 10 वाजले 10. अप्सरा कानात पुटपुटली. आपल्या मोकळ्या सोडलेल्या केसांनी तिनं बोरकरांना गुदगुल्या केल्या. बोरकर उठले. त्यांनी दार उघडलं. पोस्टमननं पत्र दिलं. बोरकरांनी पत्र फोडलं. पत्र त्यांच्या स्वामिनीचं होतं. श्री बोरकर ह्यांना, सनविवी. पातळांच्या दुकानात मला सोडून आपण गुंगारा दिलात. तुम्हाला वाटलं माझं लक्ष नाही, पण मी बारकाईनं बघत होते. मी तुम्हाला मुद्दाम अडवलं नाही, कारण तुमच्याबरोबर मला मुळीच यायचं नव्हतं. माया बाजार निघाला त्याच दिवशी नवरा बदलण्याचा विचार मनात आला होता. केव्हा तरी पोट न सुटलेला, टक्कल न पडलेला, न चिडणारा, बायकोच्या प्रकृतीविषयी आस्था असलेला नवरा मिळावा अशी फार मनापासून इच्छा होती. मी आपण होऊन तरीही तुम्हाला सोडलं नसतं. तुम्हीच पुढाकार घेतल्यानं माझं काम मात्र सोपं झालं. मी ह्या क्षणी फार सुखात आहे. माया बाजाराच्या जीवावर मोठेपणा मिरवण्याची ज्याला मुळीच गरज नाही, असा मूळचाच बड्या बापाचा बडा मुलगा मला मिळालेला आहे. त्याच्या 3 गाड्या आहेत. मुख्य म्हणजे तो वयानं माझ्यापेक्षा लहान आहे, पण माझ्यासाठी पागल झाला आहे. हे पत्र मी ओबेरॉय शेरेटन मधून लिहित आहे. 2 दिवसांनी काश्मीरला जाणार आहे, तेव्हा शोध घेऊ नका. मी फार मजेत आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. आपलीच स्वामिनी शहा. ताक उपेंद्र. मला स्वामिनीच मानतो. बोरकरांच्या हातातून पत्र गळून पडलं. त्यांचा चेहराच उतरला. सजवलेली खोली खायला उठली. आपलाही कुणाला कंटाळा येऊ शकतो ह्याची जाणीव फार भयप्रद होती. इंगळीचं विष जसं हळूहळू भिनतं तसं स्वामिनीच्या पत्रातलं वाक्य भिनायला लागलं. अप्सरेनं बोरकरांची अवस्था पाहिली. ती जवळ आली. तिनं त्यांना मिठी मारली. पण आता परक्या बाईच्या मिठीतली किक गेली आणि थ्रिलही नाहीसं झालं. ते थंड पडले होते. सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. बोरकर पुतळ्यासारखे उभे होते. अप्सरा नुसती पाहत राहिली होती.